नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या आगरी-कोळी यूट्यूब चॅनलवरती, भाग्यश आणि आरतीज ब्लॉगवरती। तर आपल्या चॅनलवरती आपण नवीन सेगमेंट घेऊन येत आहोत, स्वाद कोळीवाड्याचा। या सेगमेंटमध्ये आपण नवनवीन आगरी-कोळी पद्धतीच्या फूड रेसिपीज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर आज आपण बनवणार आहोत बटर गार्लिक प्रॉन्स पिझ्झा। तर आपल्या भाषेत बोलायचं झालं तर कोलंबीचा पिझ्झा। पिझ्झा सोबत अजून एक गोष्ट शेअर करणार आहे, ती म्हणजे व्हर्जिन मोजिटो, आणि ते पण वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा। तर चला आपण बनवूया बटर गार्लिक। बनवणार आहोत बटर गार्लिक प्रॉन्स पिझ्झा। तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय इंग्रेडिएंट्स लागतात चला तर आपण बघूया। तर आपण इथे घेतलेले आहेत 10 ते 12 प्रॉन्स, कॅप्सिकम, अनियन, गार्लिक आणि चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, आणि इथे आपण ब्रोकोली, इथे पिझ्झा बेस घेतलेला आहे मी, मोझरेला चीज घेतलेला आहे, आणि इथे आपल्याला सॉल्ट लागणार आहे, बटर, आणि मग केचप, पिझ्झा पास्ता सॉस आणि मायोनीज। तर इथे आपण प्री हीट ओव्हन करून घ्यायचं आहे। तर टेम्परेचर ठेवायचं आहे 180 डिग्री वरती, आणि 20 मिनिट्ससाठी प्री हीट करून घ्यायचं आहे। तर आपला ओव्हन प्री हीट होतंय, तोपर्यंत आपण हे सगळे इंग्रेडिएंट्स कट करून घेऊया। अशा प्रकारे मी गार्लिक कट करून घेतलेलं आहे। जर तुम्हाला असं नको असेल तर पेस्ट करून टाकलं तरी चालेल। तुम्ही कॅप्सिकम अशा प्रकारे कट करून घेतो। तुम्हाला उभं ठेवायचं असेल तर उभं पण ठेवू शकता। तर इथे मी कॅप्सिकम असं कट करून घेतलंय। आता आपण ब्रोकोली कट करतोय। तर लो फ्लेम वरती मी गॅस चालू केला आणि त्याच्यामध्ये बटर टाकते। बटर थोडा गरम होईपर्यंत। तर आपण हे अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे, कॅप्सिकम, अनियन, ब्रोकोली, गार्लिक। आता हे गरम झालेलं आहे आपलं बटर, त्याच्यामध्ये मी टाकते गार्लिक, त्याच्यामध्ये टाकणार आहे मी रेड चिली फ्लेक्स थोडंसं, नंतर गार्लिक प्रॉन्स टाकायचं। आता हे शिजेपर्यंत 10 मिनिटं लो फ्लेम वरती ठेवून द्यायचं झाकून। तर याच्यामध्ये पाणी बिलकुल ऍड करायचं नाही, कारण प्रॉन्सला ऑलरेडी पाणी सुटतं, त्यामुळे एवढं पाणी सुटेल ते पूर्ण सुटेपर्यंत शिजवून द्यायचं। झाकण ठेवून मी झाकण काढून ठेवलं, कारण मग त्याच्यातलं पाणी सोकून जाईल। आणि इथे आपण थोडंसं बटर घेऊया, पॅनमध्ये टाकायचं आहे बटर, व्हेजिटेबल्स थोडे शिजवून घ्यायचे। टाकून घ्यायचं आणि चवीनुसार त्याच्यात पण टाकायचं प्रॉन्समध्ये।
5 मिनिटात याच्यात पण झाकण ठेवून. तर आपले प्रॉन्स आणि व्हेजिटेबल्स शिजत आहे तोपर्यंत आपण इथे पिझ्झा बेस रेडी करूया. मी थोडंसं बटर लावलं बस. घेतला मी पास्ता आणि पिझ्झा सॉस. तुम्ही बेसला लावून घेताय. त्याच्यामध्ये मिक्स करते मायोनीज, त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो केचप, हे प्रॉन्स बटर गार्लिक रेडी झाले. ते घेऊया. तर ते मोझरेला चीज घेतलाय मी, थोडंसं बेसवरती टाकताय. तर व्हेजिटेबल्स आपले शिजले. त्याच्यावरती मी थोडंसं चिली फ्लेक्स टाकते आणि ओरिगॅनो. सॉल्ट आपण आधीच टाकलेलं आहे त्याच्यामुळे आता मी टाकते. तर आता आपण पिझ्झा टॉपिंग करूया. ब्रोकोली, कॅप्सिकम सगळं ह्याच्यात टाकायचं पिझ्झावरती. नंतर प्रॉन्स. प्रॉन्स आणि गार्लिक पण टाकायचं आहे. पिझ्झा टॉपिंग करतानाच टाकायचं आहे. तर पुन्हा आपण याच्यावरती मोझरेला चीज वरतून टाकायचं आहे. आधी बेसवरती पण टाकलं होतं, आता वरतून याच्यावरती अजून टाकायचं आहे. ओव्हन आपला प्रीहीट झालाय. आपण हा बेस ओव्हन मध्ये टाकतो. तर हे ठेवायचं आहे 30 मिनिट्ससाठी. 30 मिनिट आणि 180 डिग्री टेम्परेचर 180 डिग्री. आपला पिझ्झा रेडी होतोय तोपर्यंत आपण बनवूया व्हेज मोजिटो. त्याच्यासाठी मी घेतलाय पुदिना, लेमन आणि ग्रीन ॲपल सिरप आहे, स्वीट लाईम सिरप आहे आणि स्प्राईट. तर आपण याच्यामध्ये घेऊया ग्लासमध्ये पहिला पुदिना टाकून घेऊया. पुदिना आणि लेमनचे तुकडे छोटे छोटे तर मी याच्यात टाकते. दुसऱ्या ग्लासमध्ये पण टाकून घेऊया. त्याच्यामध्ये लेमनचे तुकडे, पुदिना जास्त टाकायचा म्हणजे फ्लेवर येतो पुदिना आणि लिंबू. तर हे थोडं क्रश करून घ्यायचं आहे. ग्लास तुटणार नाही याची काळजी घ्या. पुदिना क्रश करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये लेमन पण क्रश करायचं. लेमनचं पण पाणी काढायचं. ग्लास मध्ये पण तसंच करायचं आहे. पुदिना क्रश करून घ्यायचं. तर एका ग्लास मध्ये मी टाकले ग्रीन ॲपल सिरप
आणि एका याच्यामध्ये टाकलं आहे मी ऑरेंज स्वीट लाईम सिरप. तर आणि त्याच्यामध्ये मी ॲड केलं आहे स्प्राईट. गाईस तुम्ही पाहू शकता आपले मस्त फ्लेवर्ड व्हर्जिन मोजिटो रेडी झाले आहेत. एक फ्लेवर आहे ग्रीन ॲपल आणि एक फ्लेवर आहे ऑरेंज आणि स्वीट लाईम. तर चला आता पहिला आपण पिझ्झा म्हणून घेऊया आणि आपण करूया पार्टी. A few moments later. 30 मिनिट्स झालेले आहेत आणि आपण पिझ्झा बघूया आपला बेक झालाय. तुम्ही पाहू शकता मस्त आपला बटर गार्लिक प्रॉन्स पिझ्झा रेडी झाला आहे. कट करू आपण. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर 10 ते 15 मिनिटासाठी तव्यावरती ठेवून पण पिझ्झा तुम्ही बेक करू शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.